कराड महिला डॉक्टरची 16 लाखांची फसवणूक। कराड महिला डॉक्टरची अज्ञाताने डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून तब्बल 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। दिल्ली विमानतळावर पकडलेल्या साहित्यात तुमच्या नावाचे पासपोर्ट आणि ड्रग्ज सापडल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत महिला डॉक्टरकडून तिच्या बँक खात्यावरील रक्कम संबंधित तोते यांनी स्वतःच्या बँक खात्यावर वळवली। हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांचे जाळे पोलिसांसमोर नवे आव्हान निर्माण करणारे झाले आहे। दरम्यान डॉक्टर प्रणोती रुपेश जडगे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून 2 संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रणोती जडगे एक नामांकित रुग्णालय डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत। 20 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला। संशयिताने आपण आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंट्रोल रूममधून सीमाशुल्क अधिकारी सुमित मिश्रा बोलत असल्याचे सांगून तुमच्या नावाचे दिल्ली ते मलेशियासाठीचे पार्सल विमानतळ अडवून ठेवले आहे। त्यामध्ये 16 पासपोर्ट, 58 ATM कार्ड आणि 140 ग्रॅम ड्रग्ज असून तुमच्या नावाचे सर्व डिटेल्स त्या पार्सलमध्ये आहेत। त्यामुळे हा गुन्हा ज्या पोलीस ठाण्याला गुन्हा नोंदवला आहे त्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी बोला असे मिश्राने सांगितले। तसेच त्यांनी वसंतकुंज पोलीस ठाण्यातील सुनील कुमार या व्यक्तीशी फोन जोडून दिला। सुनील कुमार यांनी डॉक्टर जडगे यांना गुन्हा दाखल होण्याची भीती घालून न्यायालयाने तुमची सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले। दिल्ली न्यायालयाच्या नावे असलेल्या आदेशाची एक प्रत डॉक्टर जडगे यांच्या व्हॉट्सअपला पाठवली। त्यानंतर सुनील कुमार यांनी व्हिडिओ कॉल करून तुम्हाला यातून निर्दोष बाहेर पडायचे असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम रिझर्व्ह बँकेच्या खात्यावर वर्ग करा असे सांगितले। डॉक्टर जडगे यांनी 16,25,000 रुपये त्यांनी दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाईन हस्तांतरित केले। रिझर्व्ह बँकेकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल असे सुनील कुमार यांनी सांगितले। त्यानंतर सुनील कुमार व सुनील मिश्रा या दोघांची फोन लागले नाहीत। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।